विठ्ठलाच्या भेटीसाठी जे आहे ते चालत जात असतात पंढरपूरला, ती त्यांची सेवा. अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करतात आणि या चालणाऱ्या वारकऱ्यांची पोट भरून सेवा गेली तुम्ही अनेक वर्षापासून करताय, काय भावना आहे? सर, मी गोविंद मामा, माई दिंडी नंबर 18 रथापुढे याचा सेवक असून आम्ही स्वतः काही स्वयंपाकी नाही पण सेवादारी म्हणून सेवा करतोय. त्या 18 नंबर दिंडीमध्ये जी भजन करतात वारकरी, जी वारीत चालतात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पोटासाठी लागणारं साहित्य येतं आमच्याकडं. ते शिजवून त्यांना जेवण करून तयार करून सर्व काही त्यांना व्यवस्थित वाटप करण्याचं कार्य आमच्याकडे आहे. आणि सतत ते कार्य 20 वर्षापासून आम्ही प्रपंचाला ही न देता इथं सेवा करतो आणि त्या सेवेचा मेवा पण मिळतो. मनाला समाधान हीच सेवा आहे. मनाला किती जरी पैसे असले तरी मनाला समाधान नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यासाठी समाधान हीच सेवा, ईश्वरचरणी अर्पण. एकंदरीत एवढ्या वर्षापासून तुम्ही वारी करताय आणि विशेष म्हणजे वारीत तुम्ही ही सेवा करताय, तर मग यातून तुमच्या मनाला वेगळं काय समाधान मिळालं? वेगळं समाधान नाही. यामध्ये वेगळं समाधान असं आहे की आपल्या प्रपंचात जी पूर्ण विश्वासानं जी ही मिळते, शक्ती मिळते, ती या सेवेमुळे मिळते संपूर्ण. खरं तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही सांगितलं की तुम्ही आचारी नाही किंवा स्वयंपाकी नाही, तुम्ही शेतकरी आहात. मात्र या ठिकाणी आता जर पाहिलं तर एका मोठ्या लग्नात जितका खटाटोप असतो आता स्वयंपाकाचा तेवढा पाहायला मिळतो. मग कसं अनुभवातून आलं काय? अनुभवातून काहीच नाही. ही माऊलीच्या कृपेमुळे सर्व काही होते. आपण जी करतो, लोकांचा विश्वास आणि माऊलीची पाठराखण, यामुळे सर्व काही ठीक होते. आज काय मेनू आहे? आज बेत काय? मेनू शिरा आहे, भात आहे, चपाती आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संपूर्ण जी तयारी आहे स्वयंपाकाची ते ह्या ठिकाणी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण ज्या महिला आहेत त्या वारकरी आहेत, यात कोणी स्वयंपाकी नाही, कोणी आचारी नाही. जे आहेत ते फक्त सेवाभाव मनात ठेवून जे आहे ती पंढरीची वाट चालतात. आणि ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी अशा स्वरूपाचा वारकऱ्यांचं पोट भरून, चालणाऱ्या वारकऱ्यांचं पोट भरून जे आहे ती आपली सेवा ते साध्य करतात. अजून देखील काही वारकरी आपल्यासोबत आहे. माऊली रामकृष्ण हरी, कुठून? रामकृष्ण, नांदेड. जगन्नाथ गणपत राखेवार. आज मी 1998 पासून वारी करतो. तसं दिंडी क्रमांक 18 माई दिंडी आज 4-5व्या पिढीपासून आहे. माझे सद्गुरू युवक महाराज चंदू महाराज, युवक महाराज गोसाई, चंदू महाराज यांचे जे मोठे चिरंजीव आहेत. पण या सद्गुरूच्या कृपेनं आम्हाला वारीमध्ये काय बेनिफिट होतो? इंद्रायणीची या बऱ्यात आम्हाला आंघोळ नाही भेटली, इंद्रायणीचं फुल भरून गेलं, पण माऊलीची वारी करता एवढा अंतकरण भरून येतो. एक रामकृष्ण आणि म्हणून पाय टाकलं कोटी यज्ञाचं पुण्य होतं. आणि जेव्हा पण जीवात जीव आहे तो पण तो वारी करणार आहे. पण आज आमच्या लातूरवालीची पंगत आहे, शिरा आहे, चपाती आहे, भात आहे, सकाळी नाश्ता केला होता, पोहे, सगळ्या पाल टोकणाऱ्याला सगळं आपण ही सेवा म्हणून करतो सर. पण वारीमध्ये काय बेनिफिट होतो? मी स्वतः 1998 मध्ये वारी करतो. साक्षरता असं झालं सर, एक पाय अगर मला पाय दुखत असेल मी तशीच वारी करतो. का? एक रामकृष्ण हरी म्हणून पाय टाकलं कोटी यज्ञाचं पुण्य येते. आणि कोणाकोण होते? सद्गुरू कोण होते? सद्गुरू मार्ग दिल्यामुळे युवक महाराज गोसाई यानं मार्ग दिल्यापासून यांच्या माला पावलावर पाऊल टाकून आम्ही वारी करतो. पण ज्ञानेश्वर महाराजाच्या 6व्या अध्यायामध्ये 956 ओळी, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्यांच्या सेवेची शरी घट नोंद कीजिए. मायबापाच्या सेवेमध्ये बघा ना, आपल्याला भक्त पुंडलिक घडवायचं आहे. तुम्ही पण देवाला जाऊन न जा, पण मायबापाची सेवा करा, त्याच्यात पण म्हणजे आज आमचे आचार्य मामा आम्ही सेवा करतो. जे हाताला गुरुनं सांगितलं सद्गुरूनं ते काम आम्ही करतो बस. आणि जसं जसं मुक्काम आला, पहिलं आळंदीहून निघालो. पस्तांच्या आधी आम्हाला महिनाभर झोप येत नाही, सतत पस्तांचा ध्यान येतो. जसं आळंदीहून पुन्हा निघालो, पुण्याहून सासवड दिव्या घाट झालं. जसं जसं मुक्काम येतो तसं तसं आमचं अंतकरण भरून येतो. पांडुरंगाची ओढ लागतो आम्हाला. भगवान चंदन आहे, पण चंदनात सुगंध पोचाय का मोहर आहे. जगात संत नसलं गेलं तर देव कोणा कळला नसता. आज आम्ही आतापासून येत नाही, मनोहर दादा गोसाई त्याच्यापासून येतात. त्यांचे चिरंजीव चंदू महाराज, भाऊ महाराज गोसाई, त्यांचे चिरंजीव युवक महाराज गोसाई, सचिन महाराज गोसाई, या मार्गावर मार्ग आम्ही पावलावर पाऊल टाकून जो पण जीवा जीव आहे तो पण या दिंडीमध्ये आम्ही करणार. तुमच्या डोळ्यामध्ये खरं तर पाणी, ह्या वर्षी इंद्रायणीचं स्नान जे आहे ते करता आलं नाही. कुठून येतं भगवंता प्रति एवढं प्रेम?
त्यांच्या सत्तेवर झाडाचं पान आलंच नाही साहेब. इंद्रायणीला बी कळालं, माऊलीला रस्ता दिले. ओसाटलं ते पाणी आहे ना, इंद्रायणी म्हणले काय म्हणले, ते जे पाणी आहे की नाही माऊलीला जाण्याकरता वाट पुरी इंद्रायणी धुवून निघाली. जे पुढे जे घाण होतं ना, इंद्रायणी जे 1927 वर्षांनी एवढं पाणी कधी झालं नाही, पण यावरला पहिली बार पाणी आलं. तरी माऊलीच्या पस्तांच्या आधी पाणी उघडलं आणि ज्या दिवशी माऊली निघणार त्या दिवशी फुल सुद्धा खाली झाला. एकंदरीत जर पाहिलं तर एवढ्या वर्षापासून वारी करताय, खरं तर नातवंड वगैरे असतील घरी, आहे ना. सरपंच असेल, सोडून येताना असं वाईट वाटत नाही म्हणत? ये संसार में ऐसा रहना कितना बिघी का की जशी जीप आलीप राहते तसं आलीप राहायचं, संसार चिटकून नाही राहायचं. आणि नातू काय, नातू तर घरी गेला नाहीच. मग देवाच्या तिथे मी घरी फोन सुद्धा लावत नाही. हा मग माऊली आहे. वारीतून गेल्यावर आठवण येते का? वारीत गेल्याने इथे येते ना. इथून जेव्हा तुम्ही जाता पंढरपूरची, ज्यावेळेस एकादशी होते आणि जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा वारीची आठवण येते? वारीची आठवण येते ना घरी, सगळं समोर दिसतो आम्हाला. आपण पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते सगळं काही सांगून जातात. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, मात्र काही भावना ज्या असतात त्या शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. अर्थात ते मलाही सांगणं आता आणि इथं एक्सप्लेन करणं कठीण जातंय. त्याचं कारण तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं. फक्त आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती या जी ही सेवा करतात, ही संपूर्ण सेवा ती आपल्या लाडक्या पांडुरंगासाठी म्हणजे सगळ्यांना जी आहे ती ओढ लागलेली आहे लाडक्या पांडुरंगाच्या भक्तीची आणि त्याच्या दर्शनाची. हे वारकरी लवकरच जे आहेत ते दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचतील आणि या संपूर्ण वाटेवर LS मराठी तुमच्यासोबत असणार आहे आणि ही संपूर्ण जी दृश्य आहेत, हे संपूर्ण अनुभव आहे ते तुमच्यासमोर आणणार आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.